आज विराज मला 1 महिन्यासाठी सोडून जाणार होता, पण जाण्याअगोदर त्याने रडकं-वडकं तोंड करून टाकलं होतं. असं का बरं झालं सांगतेच, पण सकाळी-सकाळी माझं गोंडस पिल्लू मला गुड मॉर्निंग म्हणायला आलं होतं, पण त्याचं गुड मॉर्निंगसुद्धा अलग राहिलं आणि त्याला खाऊ दिसला होता म्हणून त्याची कडेवरून खाली उतरण्याची इकडे गडबड चालू झाली होती. त्याने खाऊ खाल्ला, घरी गेल्यानंतर माझ्यासुद्धा क्लासचा वेळ झाला होता. पटकन तयारी केली, पाण्याची बॉटल, बॅग वगैरे पॅक केली, क्लासला गेली, क्लास अटेंड केला आणि 4 वाजता जायचं होतं मला मार्केटमध्ये कारण थोडं काम होतं. ते वगैरे करून घेतलं होतं आणि सुभाष चौकमध्ये आल्याच्यानंतर मला लक्षात आलं की बरेच दिवस झाले होते सायंकाळ काकाकडली काही चाय नव्हती पिली, कारण तिथली चायची टेस्ट एकदम भारी आहे. बाय द वे, तुम्हीसुद्धा हिंगणघाटमधून आहे का? आणि तुम्हाला कोणत्या शॉपमधली चाय आवडते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. नंतर माझ्या चिमणीचं असं चिवचिव करत खाणं संपूनच नव्हतं राहिलं, म्हणून पटकन मग घरी जायला निघले. विराजच्या काही बॅग प्रॉपर करायसाठी टाकल्या होत्या त्यासुद्धा घेतल्या आणि घरी वगैरे आले. विराजची बॅग पॅक करून दिली होती आणि त्याला आता पाठवायचं होतं नागपूरला, कारण त्याची स्कूल स्टार्ट झाली आहे आणि त्याच्या कंटिन्यू स्कूलमध्ये मॅसेज येऊन राहिले होते. आता मी माझ्या आईकडे 1 महिना राहणार आहे म्हणून त्याला काही ठेवू नव्हते शकत, त्याची स्कूल चालू झाली आहे म्हणून. त्याचेसुद्धा मन नव्हतं, पण त्याची स्कूल चालू झाली आहे, त्याला रडायला येत होतं, पण तो काही रडून नव्हता राहिला. कधी कधी अशा गोष्टी असते का थोड्या वेळासाठी म्हणा आपल्याला म्हणजे कुठेतरी सॅक्रिफाईस करावंच लागते. असंच काहीतरी झालेलं होतं. 1 महिन्यासाठी त्याला इकडे आणि मला तिकडे असं काहीतरी झालं होतं, म्हणून सरूसुद्धा रडायला लागली होती. त्याला बाय करणं थोडं हार्ड होतं, पण त्याच्यासाठीच चांगलं होतं. चला आजच्यासाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.